खासदार संजय देशमुखांविरोधात ठाकरे सेनेचे जोडे मारा आंदोलन, गद्दारी खपवून घेणार नसल्याचा इशारा। खासदार संजय देशमुख हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील पंजाब चौक येथे त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला आणि पुतळ्याचे दहन केले। आंदोलनात वणीचे आमदार संजय देरकर, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते। यावेळी पक्षात कोणत्याही प्रकारची गद्दारी खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा खासदार संजय देशमुख यांना देण्यात आला। संभाव्य पक्षांतराच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी पुतळा जाळून संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे। कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या। आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो, हे खेदजनक बाब आहे। या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत। कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही या ठिकाणी करणार आहोत।